हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी महल्ले सर. गेल्या 30 वर्षापासून भंडारा या क्षेत्रामध्ये दिव्येश करिअर अकॅडमी या नावाची संस्था चालवतो. ही संस्था भंडारामध्ये आनंद मंगल कार्यालयाजवळ खातरोड येथे स्थित आहे. गोकुळ रेजिडेन्सी 3rd फ्लोअर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या स्पर्धा परीक्षेमध्ये असे अनेक विद्यार्थी आहे. हा त्याचा लेटेस्ट म्हणजे भुरे हा नियुक्त झाला. याने सतत कमीत कमी 10 एक्झाम उत्तीर्ण केल्या. एअर ऑथॉरिटी ऑफ इंडिया यामध्ये सुद्धा परीक्षा उत्तीर्ण झाला होता आणि 1 अंकानं मेरिट लिस्टमध्ये इंटरव्ह्यू नंतर हे झालं. त्यानंतर IBPS PO RRB POच्या 2 वेळा इंटरव्ह्यू दिल्या आणि अनेक अशा परीक्षा या. ग्रॅज्युएशन कंप्लीट नसताना हा विद्यार्थी माझ्याकडे आला होता. त्यावेळेस ग्रॅज्युएट त्यांचं कंप्लीटच व्हायचं होतं. तेव्हा त्यांना मी स्पर्धा परीक्षेला बसवलं. तर ग्रॅज्युएट इनकम्प्लीट असताना सुद्धा त्यांनी पहिला सक्सेस मिळवला आणि त्यानंतर सतत सक्सेस होऊन ते नियुक्त झाले. इंटरव्ह्यू ट्रेनिंग तसेच त्यांना शुभेच्छा भावी जीवनामध्ये. अनेक असे विद्यार्थी आहे की जे तयारी करतात परंतु त्यांना सक्सेस मिळतोच असं नाही आहे. आता ह्या जर म्हटलं तुम्हाला तर हे विद्यार्थी आहे, यांनाही बरेचशा परीक्षा म्हणले ह्या परीक्षा पासही झाल्या परंतु मेनमध्ये काही अंकानुसार त्या नियुक्त होऊ शकल्या नाही. कारण का असते, आपण जेव्हा स्पर्धा परीक्षा करतो तर मुलींसाठी का लग्न झाल्यानंतर संसार आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सांभाळणं कठीण होतं. अशा अवस्थेमध्ये आपण लग्नाच्या पूर्वीच जर तयारी केली असं काही नाही आहे की लग्नानंतर अशा बरेचशा विद्यार्थी आहे माझ्या क्लासमध्ये ज्या नियुक्त झालेल्या आहे. परंतु कधीकधी का होतं, कारण का दोन्ही सांभाळणं कठीण होतं आणि त्यामुळे त्यांना सहजासहजी कमी वेळामध्ये नियुक्ती मिळणं कठीण जातं. कारण अशा अवस्थेमध्ये अभ्यास करणं म्हणजे एक तारेवरची कसरत असते आणि त्यांना या भावी आयुष्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. कारण त्या नक्कीच कुठे ना कुठे परीक्षा नियुक्त होईल आणि त्यांनी केलेलं प्रशिक्षण हे अतिशय चांगल्या प्रतीनं तयार हे केलं. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांनी फ्रीमध्ये एक आपलं अस्तित्व दाखवलं तर पुढचं आयुष्य त्यांचं चांगलं राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, तेच म्हणतो की बरेचसे असे विद्यार्थी आहे की त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. आता हाही एक कुंभलकर नावाचा विद्यार्थी हा सुद्धा नेव्हीमध्ये याला कोरोना पिरियडमध्ये काय झालं होतं, नेव्हीमध्ये म्हणजे त्याला इंटरव्ह्यूचं लेटर परीक्षा उत्तीर्ण हो परंतु हे होती. आता ह्या मोगरे नावाचा विद्यार्थी आहे, हे सुद्धा तयारी करत आहे आणि अनेक परीक्षा उत्तीर्ण होतात. आता तर अलीकडे SBIच्या परीक्षेमध्ये बिलकुल म्हणजे अगदी काठावर म्हणजे 2 मार्क्स किंवा 1-2 मार्क्स कमी मिळाले आणि त्या अनुत्तीर्ण झाल्या. आता असे अनेक विद्यार्थी आहे की जे तयारी करतात परंतु ते यश संपादन करू शकत नाही. त्याचं कारण असतं, कारण यश संपादन म्हटलं की त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, जिद्द आणि चिकाटी पाहिजे. बरेचदा मुलं काय होतात, कारण का स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, बस 1-2 वर्ष तयारी करतात त्यानंतर सोडून देतात. बरेचसे विद्यार्थी तर असे असतात की अनेक परीक्षा उत्तीर्ण होऊन सुद्धा कधीकधी इंटरव्ह्यूमध्ये त्यांना कमी मार्क्स मिळाल्यामुळे नियुक्त होत नाही आणि त्याचंच कारण म्हणजे त्यांच्यामध्ये फ्रस्ट्रेशन येते. अशा अवस्थेमध्ये मी बरेचदा विद्यार्थ्यांना गाईड करतो की फ्रस्ट्रेशन हे केवळ क्षणिक असतं आणि एकदा जर आपण तयारी केली, आता हेच बघा, हे जे विद्यार्थी आहे यांना कॅन्सर म्हणजे हाडगे म्हणून आणि यांचं आत्ता नियुक्ती झालेली आहे. EO ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून UICLला नियुक्त. स्टेट बँकेमध्ये सुद्धा हे नियुक्त आहे. स्टेट बँकेमध्ये त्यांनी नोकरी सोडली स्टेट बँकेची. त्यानंतर मग CGL मार्फत हे पोस्ट ऑफिसला लागलेले होते आणि अलीकडेच ते आता EO म्हणून नियुक्त झालेले आहे. आता हे वाडीचा नावाचे विद्यार्थी आहे, यांचंसुद्धा बरेचशा परीक्षेमध्ये हे तयारी करत आहे आणि त्या उत्तीर्णसुद्धा होत आहे. मेनमध्ये काहीतरी 1 किंवा 2 मार्क्स कमी मिळवल्यामुळे त्यांना अपयश येते. तर असे अनेक विद्यार्थी आहे की जे समजा तयारी करतात, काही नियुक्त होतात, काही जणांना वेळ लागतं. आता ह्या जर बघितल्या तुम्हाला समजा, आता याच्या आधी एक हे राहते, कारण आता उके नावाचे हे विद्यार्थी समजा मेनपर्यंत पोहोचले परंतु अजूनपर्यंत त्यांना चान्स मिळाला नाही.
आता हेही विद्यार्थी असे आहेत की त्यांना अजूनपर्यंत चान्स मिळाला नाही. आता बरेचदा का होतं, आपण जेव्हा हे करतो, आता ही मुलगी 18 आहे म्हणून जी होती, आता नर्सिंगमध्ये असल्यामुळे KTSमध्ये जॉईन झाली आहे, तीही सुद्धा 25ची म्हणजे 24-25ला नियुक्त झालेली आहे. आता हे विद्यार्थी आहे, समजा त्यांना अजूनपर्यंत नियुक्ती मिळायची आहे. बरेचदा का होतं, आपण प्रयत्न करतो परंतु सहजासहजी यश संपादन होईलच असं नाही आहे. तर या विद्यार्थ्यांना मी जेव्हा समजा शिकवतो आणि मोटिवेट करतो, त्यांना तेच सांगतो की आपल्यामध्ये गट्स आहे, कुठेतरी आपण थोडंसं कमी पडतो आणि त्यासाठीच आपल्याला हिंमत न हारता काय करावं लागेल, स्पर्धा परीक्षेची तयारी करावी लागेल. आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना यश आणि अपयश आपल्या हाती नसतं, कारण का आपण फक्त तयारी करायला हवी आणि फ्रस्ट्रेशनसुद्धा येऊ देऊ नये. कारण का बरेचदा आपण समजा जेव्हा तयारी करतो तेव्हा यश मिळेलच असं नाही आहे. कारण असे विद्यार्थी आहे काही की 1 वर्षामध्ये नियुक्त झाले, काही असे विद्यार्थी आहेत त्यांना खूप काही वेळ लागला. तर विद्यार्थी मित्रांनो, आज जे समजा तुम्ही या कार्यक्रमामध्ये जे गेस्ट पाहत आहे हे सगळे माझ्याच याचे क्लासेसचे विद्यार्थी आहे. विजय साठवले हे सुद्धा सेंट्रल बँकेमध्ये नियुक्त झाले आणि दुसरे जर समजा निमजे हे सुद्धा मॅनेजर आहे सेंट्रल बँकेमध्ये. आणि हे जर पाहिलं तुम्हाला तर BA म्हणजे आर्ट्स फॅकल्टीमध्ये शिक्षण पूर्ण होऊन आता ह्या शुभा नागदेवे आहे, शुभा नागदेवे, आदित्य नागदेवे आणि त्यांच्या वहिनी रंजना खोबरागडे ह्या सुद्धा माझ्याच क्लासेसच्या विद्यार्थी आहेत, त्या स्टेट बँकेमध्ये नियुक्त झालेले आहे. म्हणजे एका घरातील 2 किंवा 3 पेक्षा अधिक विद्यार्थी यामध्ये. आणि मी जो कार्यक्रम ऑर्गनाईज करतो किंवा जे काही समजा विद्यार्थ्यांना जे असतात, जे उत्तीर्ण होतात त्यांना स्कॉलरशिप दिल्या जाते, त्यांचा सत्कार केला जातो आणि जे नियुक्त झाले त्यांना गेस्ट म्हणून मी माझ्याच क्लासेसचे विद्यार्थी जे असतात, ऑफिसर जे नियुक्त झाले असे अनेक विद्यार्थी आहेत. जवळपास जर म्हटलं तुम्हाला तर 125पेक्षा अधिक विद्यार्थी माझ्या क्लासेसतर्फे PO या परीक्षेमध्ये नियुक्त झाले. आज ते मॅनेजर आहेत. मग कुठलीही बँक असो, असं कुठलंही डिपार्टमेंट नाही आहे समजा महाराष्ट्रामध्ये असो की कोणी असो की त्या डिपार्टमेंटमध्ये माझे विद्यार्थी नियुक्त झाले नाही. बस फक्त खंत एवढीच आहे की राज्यसेवेमध्ये सुद्धा 2 विद्यार्थी नियुक्त झाले, परंतु UPSC आजपर्यंत भंडाऱ्यामध्ये मी कंडक्ट करू शकलो नाही. त्यासाठी काय असतात म्हणजे विद्यार्थी जे राहते, कारण का ज्या विद्यार्थ्यांना पूर्णतः शिकवावं लागते आणि कोणाचं भविष्य नष्ट करणं हे मला कधीच हे नाही आहे. जे आहे ते सत्य आहे. कारण का बँकिंगमध्ये किंवा LICमध्ये असो की हे चांगले चांगले पदं आपल्याला हे करता येते, परंतु प्रश्न येतो UPSCचा. तर UPSCमध्ये जे मेन परीक्षा असते त्यामध्ये 9 पेपर्स असतात आणि ही परीक्षा खूप मोठं टार्गेट असते. आणि भंडाऱ्यासारख्या शहरामध्ये जर म्हटलं आपल्याला प्लॅटफॉर्म समजा मिळवून द्यायचा असेल तर मी MPSCचा क्लाससुद्धा राज्यसेवेसाठी तयारीसाठी हे केलं होतं. लायब्ररीसुद्धा हे सोनोने अधिकारी आहे बँकेमध्ये, हे सुद्धा आपले गेस्ट म्हणून आलेले होते. आणि मी MPSCसाठी एक विशेष असे म्हणजे 5 ते 10 हजार रुपये खर्च करून पुस्तकं बोलवले. त्यानंतर मी समजा तिथे एक त्यांना प्लॅटफॉर्म तयार करून दिलं होतं आणि लायब्ररीसुद्धा सुरू केली होती. परंतु बरंचदा काय होते, लायब्ररीमध्ये बर्थडे वगैरे आणि हे बँकेत लागले किंवा कोणी इतर स्पर्धा परीक्षेकडे ओढले आणि MPSCचं स्वप्न त्यांचं भंग झालं. असंच राहतं. कारण का MPSCमध्ये जेव्हा अभ्यास करतो आपण किंवा UPSCमध्ये जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला 1 वर्षाचा आता हे बालाधारे या प्रोग्रामला संचालक आली आणि नंतर यांनी सुद्धा खूप प्रयत्न केला नाही आणि सध्या हे 2025-26ला आत्ता नियुक्त झाले. कारण का जे संचालन करत आहे तेही माझ्या क्लासेसचे विद्यार्थी आहे. यांना सुरुवातीपासूनच जे कल्चरल ॲक्टिव्हिटी आहेत, ज्या काही गोष्टी असते ते चांगल्या गोष्टी त्यांना शिकवावं लागते. आणि मी माझ्या करिअर अकॅडमीमार्फत केवळ फक्त मुले घडवत नसतो, पण एक उत्तम अधिकारी तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. छोटंसं गाव आपलं भंडारा. जेव्हा मी भंडाऱ्यात आलो तेव्हा स्पर्धा परीक्षेचा गंध नव्हता भंडाऱ्यामध्ये आणि आज जर बघितलं तर मी 2000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नियुक्त करू शकलो आणि हेच मला सर्वात महत्त्वाचे होते. मग आता जोशी सर असो, अनेक असे शहारे सर, ज्योती सर, बरेचसे असे फडके वगैरे जे की समजा डॉक्टर मालगावे किंवा मग असे अनेक मॅनेजर असो बँकेचे, ते सुद्धा मी बोलावले कार्यक्रमामध्ये आणि त्यांना तिथे व्यासपीठावर या विद्यार्थ्यांना काहीतरी मोटिवेट करण्यासाठी असे कार्यक्रम करण्यात येते. आणि मी प्रत्येकदा विद्यार्थ्यांना तेच सांगतो की आपला सर्वात मोठा सत्कार कोणता, ज्या शाळेतून आपण शिकलो त्याच शाळेमध्ये गेस्ट जातो आणि ज्या क्लासमधून आपण शिकलो त्याच क्लासेसमध्ये आपल्याला गेस्ट म्हणून बोलावलं जाते. आणि आपण जेव्हा समजा विद्यार्थ्यासमोर आपण जे सादर करतो
आणि तेच खऱ्या अर्थानं एका शिक्षकासाठी किंवा एका विद्यार्थ्यासाठी सर्वात मोठं हे असते. एका शिक्षकाला सर्वात मोठा अभिमान तो असतो की आपणच घडवलेला विद्यार्थी आणि आपल्याच व्यासपीठावर तो एक अधिकारी म्हणून नियुक्त होतो आणि हे सर्वात महत्त्वाचं कार्य असते. आणि मला त्यामध्ये सर्वात जास्त असं माझं महत्त्व वाटते की मी या क्षेत्रामध्ये असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं जीवन मी घडू शकलो. जेव्हा एकदा कोणत्या एका विद्यार्थ्याला किंवा एका विद्यार्थीला नोकरी मिळते तर केवळ एका व्यक्तीचा विकास होत नसतो, तर त्याच्यासोबत त्याचा संसार आहे, त्याचं घर आहे आणि पूर्णतः घराचा विकास होतो. असे अनेक विद्यार्थी आहे माझ्या क्लासेसमार्फत की जे BA BCom म्हणजे अगदी म्हणजे काठावर म्हणजे 40%, 45% किंवा 50%च्या आतमध्ये त्यांना ग्रॅज्युएशनमध्ये मार्क्स असताना सुद्धा ते बँकेमध्ये आज मॅनेजर या पदावर पोहोचले. आणि तोच मला सर्वात मोठा माझा एक हे वाटते, एक मला अभिमान वाटतो की मी जे घडवले विद्यार्थी ते आज एक देशासाठी किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये ते आज आपलं चांगलं काम करत आहे. आणि हा सर्वात मोठा मला याचा म्हणजे जे रिवॉर्ड असते, एका शिक्षकासाठी सर्वात मोठं रिवॉर्ड कोणतं असते की त्यानं घडवलेला विद्यार्थी हा जर समजा खूप छान प्रकारे कार्य करत असेल आणि तो जेव्हा उच्च पदस्थ अधिकारी बनतो तेव्हा एक खूप मोठं आपलं एक स्वप्न साकार झालं असं वाटतं. आणि अशाच प्रकारे हा जो कार्यक्रम मी आयोजित करत असतो दरवर्षी, म्हणजे जवळपास आजपर्यंत मी 500 लोकांना स्कॉलरशिप दिली आहे. 500 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5,000 रुपये स्कॉलरशिप असते, 4,000 रुपये असते आणि अनेक पुस्तकं मी लाखो रुपयाची पुस्तकं दिलेले आहे. आता हे जे आपले मुलं आपले मत व्यक्त करतात त्यामुळे मुलांना थोडंसं मोटिवेशन मिळते. आणि बरेचदा काय होतं, इथं कुठलंही मार्केटिंग मी केलं नाही, कारण का मी अनेक अशा मुलांना घडवलं तेव्हा त्यांना सांगत होतो की आपल्यामध्ये जर स्किल असेल ना तर कुठूनही विद्यार्थी येतो. तुम्हाला माहिती नसेल की माझ्याकडे रामटेक, साकोली किंवा मोहाडी किंवा गोंदियापासून सुद्धा विद्यार्थी होते. एवढंच नाही हो, तर 6 विद्यार्थी तर असे होते माझ्या क्लासमध्ये जेव्हा 2014, 15, 16ची बॅच होती त्या ठिकाणी नागपूरहून सुद्धा अपडाऊन करत होते. नागपूरहून अपडाऊन करत होतं. एक असे अधिकारी होते मला ते भेटले परभणीचे, त्यांनी आपली मुलगी परभणीवरून इथे बोलावली होती. आणि असे अनेक आहे की औरंगाबादमधले 2 विद्यार्थी इथं आले होते. एवढंच नाही की MP मधले सुद्धा 2 विद्यार्थी माझ्या क्लासमध्ये येऊन नोकऱ्या घेऊन गेले. नागपूरचे विद्यार्थी अपडाऊन करत होते. तर म्हणते आपल्यामध्ये जर स्किल असेल ना, गट्स असेल तर आपलं जर समजा जे शिकवणं आहे, जी शिकवण्याची पद्धत आहे किंवा मग आपण एक रिझल्ट ओरिएंटेड आपला क्लास असेल तर म्हणते कुठूनही विद्यार्थी आपल्याला मिळतात. आणि म्हणूनच अविरत जर बघितलं, मी 1996ला हे इन्स्टिट्यूट सुरू केलं. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं बँकिंग क्षेत्रामध्ये 2007 पासून तर आज 2026 आहे, जवळपास म्हणजे 19 वर्ष झाले माझा क्लास कधीच बंद नाही आहे. सतत माझ्याकडे विद्यार्थी येत राहतात. अनेक विद्यार्थ्यांना मोटिवेट करतो मी. अनेक असे विद्यार्थी आहेत जे घडतात आणि त्याचमुळे मला असं वाटते की आपण जे कार्य करत आहे ते एक अगदी आहे. आणि कुठल्याही प्रकारचं राजकारण असो किंवा कुठलं एक समाजकारण, बरंचदा म्हणतात की समाजकारण म्हणजे काय हो, तर हेच असते. कारण का समाजकारण जे म्हणतो ना आपण, जर आपण आपल्या एखाद्या विद्यार्थ्याला घडवलं, बरेचदा माझ्याकडे असे विद्यार्थी येतात गरिबांचे की त्यांच्याकडे पैसा नसतो. अशा अवस्थेमध्ये त्यांना फीस कमी करून सुद्धा शिकवल्या जाते. बरेचदा मला फोन येतात की त्यांच्या मार्फत मला ते पाठवल्या जातात त्या मुलांना सुद्धा मी नोकरी देतो. आणि हेच खऱ्या अर्थानं या यशाचं गमक आहे. म्हणून विद्यार्थी